TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. सुरुवात फलंदाजी मारतो बाळा आणि पाहायला चेंडू लागतोय. चेंडू तो थडम्याच्या दिशेने इष्टरक्षक चुकतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेने खात फलंदाजी संघाचा लेग पॅचचा इशारा पंचांचा. सहदेवांकडून मारा करेल लेफ्ट आर्म ओव्हर विकेटचा मारा उदय सानी. या स्लॉक सेट केला जातो चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने शतक त्या ठिकाणी सुरेख झेल टिकला जातोय आणि एक महत्त्वाचा फलंदाज नौकर भांजा संघाचा उदय पाटील हा बाद. बाला पुन्हा फलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने. यावेळेस ऑफ स्टंपचे थोडासा बाद चेंडू जोरदार अपील केले जाते. पॉइंट बँड विकेटची सर्व खेळाडू अपील करताना आपल्याला दिसतात मात्र पंच सहमत आहेत. बघूया बाला यावेळेस पूल केल्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू खाली शतरक्षक सुरेख झेल टिकला जातोय आणि फलंदाज निलेश हा झेल चित्रुपेने बाद. विवासचा पट्टा मारण्याचा प्रयत्न स्टँडच्या वरून चेंडू येतोय. निदा चेंडूची समाप्ती आणि षटकाची सुद्धा समाप्ती होते. पहिला चेंडू बाळा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फूट लाईन खेळण्याचा प्रयत्न 20 षटमध्ये सरळ चेंडूला लॉक करतोय. लांब क्षेत्रामध्ये धावता झेल सुरेख टिकला जातोय. नियम क्रमांक 32 फलंदाज झेल बाद. चेंडू योगेश सामना करतोय. पुन्हा एकदा फ्रंट फूट लाईन खेळण्याचा प्रयत्न दाद मागितली होती पंचांकडे. आता ती फेटाळणे तिथे उत्साह जास्त आत्म. सतीश नॉनस्ट्रिंगला बाळा गोलंदाज मार्कून. आता मात्र आडव्या बेटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला धावाची शक्यता डायरेक्ट हिट केला तर आणि फलंदाज धाव बाद. मी तुमच्यापर्यंत पोहोचू बाळा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पूल करतोय. चेंडू वळतोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात परावर्ती येत आहे. नियम क्रमांक 32 च्या अनुषंगाने फलंदाज झेल बाद. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला आडव्या बेटने खेळण्याचा प्रयत्न. मात्र गती परिवर्तन थोडं षटक दिल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फुल टच चेंडू. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. कार्पेटचं सौंदर्य सादर करतोय. चेंडू वळतोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्रक्षण साजेसरी अल्पेश महेश. आता मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू तर छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. मात्र सुदैव बाळा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा इथे असं हे चालतं टेनिस क्रिकेटमध्ये. लिडिंग एज शतरक्षक त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला स्वतः विजय जाधव झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. 53 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सॉफ्ट अँड बॉटम पुश केला प्रयत्न. चेंडूला दिशा देतो. चेंडू वळतोय गली क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त करतोय. श्रीगेट आभार बाळा. पुढचा चेंडू सुमित साठे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दाद मागितली पंचांकडे. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. आपलं काम करतोय. 6 धावांची मोहर बाळा. पुढचा चेंडू आता चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. झेल व्हायची शक्यता. महत्वाचा झेल लास्ट सेट पकडतोय. एक मोठा धक्का. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम क्षणाला फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे. लगेच चेंडू अंगाला लागून गेला होता. तब्बल 28 वर जाऊन पोहोचले. 21 धावा कुठल्या गेल्यात मागच्या षटकामध्ये. यावेळा पुलटा जो ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. चेंडू येतोय रिझन मध्ये. एकदा पुढे दुसऱ्या धावेसाठी थ्रो व्यवस्थित दिला होता तिथे. मात्र 2 धावा पूर्ण करताय. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट आणि तीच गोष्ट तिथे सूरजने केलंय. या वेळेला बाळा पुन्हा एकदा सज्ज आहे. फलंदाजी बारकर जास्त हवेत आहे. झेल कोणता क्षेत्ररक्षक येतोय. कॉलिंग नाहीये आणि इथे झेल सुटतोय. एकच धाव मिळेल मात्र कॉलिंग नव्हता. त्यामुळे थोडंसं इझी वाटते का. यावेळा माझ्या हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. फॅन्टास्टिक क्रिकेट बाय सूरज. त्यांना पूर्ण जाण आहे की विकेटवर उभं राहून ही धावा केली जाते. आतापर्यंत चांगली धावसंख्या त्यांनी बनवल्या. लगेच स्ट्राईक रोटेट केलं जाते. नवीन ऑफसाईड इलेक्शन डिलिव्हरी टप्प्यापर्यंत हलकीची हात वळते. भातानाचा संघ चेंडू त्यावेळेला पुन्हा एकदा जास्त हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल प्रीतमना हा टिपलेला आहे. थोडेसे दुधा मनस्थितीत होते की एक्झॅक्टली छातीच्या लेवलला टिपायचंय किंवा ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा